पार पडणार आहे। त्यानंतर उद्यापासून वाघनख पाहता येणार आहेत। सर्वसामान्य नागरिकांना वाघनख पाहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर जंगी मिरवणूक आणि रॅली आपण बघतोय ही काढली जातीये। ओपन जीप आहे आणि त्याच्यातनं ही रॅली निघतीये। अधिक माहिती घेऊयात, सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुजित, रॅली संदर्भात थोडं सांगाल? काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे। त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे दोन्ही वंशज आहेत, शिवेंद्रराजे आणि उदयनराजे, हे दोघंही इथं आलेले आहेत। एक भव्य दिव्य रॅली सातारा शहरातनं काढण्यात आलेली आहे। सुजित आंबेकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ही भव्य दिव्य रॅली निघताना आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हा अभिनव उपक्रम राबवला जातोय आणि त्यासाठीची ही आपण बघतोय जय्यत तयारी। आणि यावेळेला माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत स्वतः मुख्यमंत्री। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनख भारतात आणण्यासाठीचा अभिनव उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीरित्या राबवला जाईल यासाठीचे प्रयत्न हे त्यांच्याकरवी होतील असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि राज्यातील शिवप्रेमींनी सुद्धा या त्यांच्या निर्णयाचं काही प्रमाणात स्वागत केलंय। काहींनी मात्र ही वाघनख मूळ नसल्याचा किंवा महाराजांची नसल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे। तर देव देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्य हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही दैवत मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, बळ आहे, ताकद आहे, शक्ती आहे। या शक्तीनं बलाढ्य योद्धा असलेल्या अफजल खानाचा कोथळाच महाराजांनी बाहेर काढला। शिवरायांच्या महापराक्रमाचा हा इतिहास हा रोमांच उभा करणारा आणि महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या या शौर्यवान आणि बलवान करणारा छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती, यांचं राजकारण आणि त्याबरोबरीनं त्यांचं समाजकारण या सगळ्याचे पैलू हे उघडण्याचा प्रयत्न होतोय। आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम काय होता, कितीही बलाढ्य शत्रू असला, कितीही नावलौकिक असलेला शत्रू असला तरी त्याला कशा पद्धतीनं यथोचित संपवायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांची वाघनख आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा हा क्षण।